नमस्कार विद्यार्थ्यांनो, टेट निकाल रद्द झालेला आहे। 2200 प्लस मुलांचा 2000 दिले 2200 प्लस मुलांचा टेटचा निकाल रद्द केलेला आहे। आता नेमकं कारण काय आहे आणि या 2200 मध्ये असे भरपूर मुलं आहेत ज्यांना चांगले मार्क होते परंतु त्यांचा आता टेटचा निकाल रद्द केलेला आहे। त्यात तुमचं नाव आहे का? नेमकं परिषदेने काय कारण दिलेलं आहे, त्यांचा नंबर दिलेला आहे, सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे। बघूया आपण या व्हिडिओमध्ये। तुम्ही चॅनल नवीन आहेत तर पटकन चॅनल सबस्क्राइब करा, त्याची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा 2025 यामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं, प्रसिद्धी पत्रक दिलंय त्यांनी आणि 2208 मुलं आहेत। या 2208 मुलांचा टेट भरतीचा निकाल त्यांनी काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे। कोणकोणते त्यामध्ये तर बघूया त्यांचं कारण काय। महाराष्ट्र शासनाचा पत्र क्रमांक जो दिलेला आहे त्याच्यानुसार दिले त्यांनी की टेट दिनांक 19/3/2025 रोजीच्या पत्रान्वये तसं सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासनचा जो काय असेल तो 21 नोव्हेंबर 2022 नुसार शासन नेमलेल्या IBPS या संस्थेच्या मार्फत तुमची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट एक्झाम 2025 चे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 व दिनांक 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीत राज्यातील 26 विविध जिल्ह्यामध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावर ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन 3 सत्रात करण्यात आले होते। सदर परीक्षेत एकूण जर पाहिले असेल तर 2,28,808 परीक्षार्थी किंवा उमेदवारांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 2,11,308 प्रविष्ट झालेले होते। आता नेमकं एवढं वाचण्यामागचं कारण सुद्धा सांगतो, तुम्हाला काळजी करू नका। सदर परीक्षेचा निकाल हा 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता। तदनंतर बीएड, आता तुम्ही म्हणता कोणकोणते मुलं आहेत ज्यांना त्या ठिकाणी काय केलं, रद्द केलेलं आहे। निकाल कधी लागलेला आहे टेटचा, तर 18/8/2025 ला टेटचा निकाल प्रसिद्ध झाला होता। यांना सुद्धा मार्क होते चांगल्या प्रकारे, परंतु बीएड परीक्षेचे व DLED अर्थात डीएड परीक्षेचं अपियर म्हणून ज्या विद्यार्थ्याने किंवा ज्या उमेदवाराने ऑनलाईन आवेदन पत्र भरलं होतं त्या विद्यार्थी किंवा उमेदवारांना शासनाचं शुद्धीपत्रक क्रमांक नुसार दिनांक 2/5/2025 अन्वये काय करायचं होतं, उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिना कालावधीमध्ये ते सादर करणं अनिवार्य होतं। काही जण उत्तीर्ण झाले असलेले यातले भरपूर जण, पण त्यांनी ते सादर केलं नाही, त्यामुळे अशा साधारणतः 2208 रद्द केलेल्या उमेदवार बघूया किती जण आहेत त्या ठिकाणी। त्यानुसार या कार्यालयाचं प्रसिद्धी निवेदन 9/9/2025 अन्वये ज्या विद्यार्थी किंवा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळ संधीत उत्तीर्ण म्हणजे TET तुमची उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत म्हणजे जे अपियर होते, ठीक आहे, त्यांनी भरलेला आहे, डीएड असेल बीएड असेल, कालावधीमध्ये 1 महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयात सादर करणं दिनांकाबाबत 15/9/2025 पर्यंत त्यांची अंतिम मुदत होती। आणि अंतिम मुदतीनंतरही ज्या विद्यार्थी किंवा उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचं त्यांचं गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र कार्यालयात सादर केलं नाही अशा 2537 उमेदवार विद्यार्थी किंवा उमेदवारांना 20/9/2025 रोजी SMS द्वारे उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्रक सादर करण्यासाठी 25/9/2025 पर्यंत अंतिम बघा SMS द्वारे सुद्धा उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक अन्य वैध प्रमाणपत्रक सादर करण्यासाठी दिनांक दिला होता, तरीही त्यांनी दिलेलं नाही। म्हणजे तुम्हाला सुविधा दिली होती त्यांनी SMS द्वारे सुद्धा, तरी 2537 विद्यार्थी किंवा उमेदवारांपैकी 2208 म्हणजे अगोदर इथं
2500 होते, त्यांनी परत मुदत वाढवली, SMS द्वारे सुद्धा तुम्ही तुमचं गुणपत्रक पाठवा. आणि मग या 2537 पैकी काहींनी पाठवलं आणि 2207 विद्यार्थी किंवा उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्रक हे 25/9/2025 पर्यंत सादर न केल्यानं निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता. आणि 2207 विद्यार्थी किंवा उमेदवारांना निकाल आता जो राखीव ठेवण्यात आला होता तो रद्द करण्यात आलेला आहे. सदर विद्यार्थी किंवा उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscpune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. तथापि या बाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा आता सद्यस्थितीत विचार केला जाणार नाही. अनुराधा ओक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ही माहिती दिली. आणि त्यासोबत खाली काय दिलेलं आहे तर बघा, इकडं तुम्हाला दिलेलं आहे शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता टेट 2025 2207 उमेदवारांचा निकाल रद्द करण्याची यादी. इथं रजिस्ट्रेशन नंबर दिला, इकडे रोल नंबर दिला आणि इकडे प्रत्यक्ष विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे. जे काय असेल ते तुम्ही संपूर्ण यादी बघू शकता. टोटल 1 नंबर पासून तर त्या ठिकाणी 2207 नंबर पर्यंत ही यादी आहे. थोडं खाली येऊ आपण. ओके, डायरेक्ट 2207 वर. ठीक, 2207 हा नंबर आहे. टोटल 2207 उमेदवार आहेत. त्यांचा टेट जो आहे तो निकाल रद्द केलेला आहे. म्हणजे त्यांना चांगले मार्क असतील किंवा त्यांची डीएड किंवा बीएड ते पास जरी झाले असतील, ठीक आहे, टेट जरी असेल परंतु त्यांनी त्या कालावधीमध्ये ते डॉक्युमेंट सादर नाही केले, म्हणून टोटल 2207 एवढ्या मुलांचा टेटचा निकाल त्या ठिकाणी काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. त्याच्यात तुमचं नाव असेल तर आता त्यांनी सांगितले सद्यस्थितीत या विद्यार्थ्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे विचार करणार नाहीत. त्यामुळे सध्याच्याला तर तुम्हाला त्या ठिकाणी फुल स्टॉप लागलाय. दुसरा महत्वाचा, पवित्र पोर्टल कधी सुरू होईल? लवकरच पवित्र पोर्टल सुरू होईल. जागेच्या संदर्भात सुद्धा शिक्षण मंत्री त्या ठिकाणी घोषणा करतील, कारण जागा आताच पाहिलं तुम्ही कालच्या तुम्हाला सांगितलं की 15,000 प्लस जागा ह्या फक्त प्राथमिक लेवलच्या रिक्त आहेत. त्यानंतर माध्यमिक लेवल आहे, ठीक आहे, उच्च माध्यमिक आहे, मग संस्था आहेत, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे. त्यामुळे टेट 3 ज्यांनी दिलेली आहे त्या टेट 3 वाल्या मुलांसाठी खूप साऱ्या जागा यावेळेस येणार आहे. साधारणतः 20 ते 25च्या मधात जागा असणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. इथून पुढे तुम्हाला टेट असेल, टीईटी असेल, सीटीईटी असेल, सगळे आपल्या याच्यावर जे काही नवीन नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ती जॉईन करा. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, थांबतोय.